परीक्षिती राजांना शुकदेवजींनी ही कथा का सांगितली? का सांगितली असावी ही कथा, त्याचा आम्हाला विस्तारपूर्वक सांगा. त्यावेळेस सुतजी सांगतात की याचा प्रसंग जर का कळून घ्यायचा असेल तर अगोदरपासून विचार करावा लागेल. बघा, ज्या वेळेस महाभारताचं युद्ध चालू होतं त्यावेळेस सर्व 100 कौरव मारले गेले. 100 कौरवांचा वध झाला होता. बघा, आमच्या पांडवांकडे काहीच नव्हतं, फक्त 5 पांडव होते आणि इकडे 100 कौरव होते. पण कौरवांच्या पाठीमागे भगवंताचा हात नव्हता आणि पांडवांच्या पाठीमागे देवाचा हात होता. जर का एखादा कृष्ण भक्त तुमच्या समोर आला ना, तर माझी विनंती असेल त्याच्या कधीच नादी लागू नका. कारण 100 असून एकही वाचला नाही आणि 5 असून एकाच्याही केसाला धक्का लागला नाही. म्हणून कृष्ण भक्त जर का जवळ आला तर त्याचा आदर सत्कार करावा, त्याच्याशी भांडू तंटू नाही. जसे कान्हा लीला करतात ना, तशीच आपल्या भक्तांना जर का त्रास दिला तर त्या व्यक्ती सोबत लीला करत असतात. मग त्या कौरवांचं ज्या वेळेस युद्ध झालं त्यावेळेस सर्वांचा वध झाला, पण धृतराष्ट्र मारला गेला नव्हता. का? तर धृतराष्ट्राच्या मांडीवरती फक्त गदा मारला गेलेला होता आणि त्याला न मारता तसंच व्याकुळतीस येऊन सोडून दिलं होतं. ज्या वेळेस द्रौपदीचं वस्त्र हरण झालं त्यावेळेस भीमजींनी प्रतिज्ञा केली होती की जो दुर्योधनाच्या जोपर्यंत मी मांडीवरती गदा मारणार नाही तोपर्यंत मी माझा, त्यांनी प्रण घेतलं. तिथे ते प्रण घेतल्याच्या नंतर आता त्यांना त्यांचं वचन पूर्ण करायचं होतं, पण युद्धाचे काही नियम आहेत गदा युद्धाचे. त्या गदा युद्धामध्ये कमराच्या खाली वार केले जात नाही. ज्यावेळेस यांचं युद्ध चालू होतं त्यावेळेस दुर्योधनाला खूप मारण्याचा प्रयत्न केला, पण तो मारला जात नव्हता. कारण युद्धाचा चालू होण्याच्या प्रसंगाच्या अगोदर आपल्या आईला गांधारी मातेचं दर्शन घेण्याकरिता धृतराष्ट्र गेले होते, दुर्योधन गेले होते. आणि आई जवळ जाऊन म्हणतात, आई प्रणाम करतो, उद्या आमचं युद्ध चालू होणार आहे. हे काही सामान्य युद्ध नाही, महाभारताचं युद्ध आहे. एकच वंश यामध्ये वाचणार आहे. आई मला आशीर्वाद दे की माझाच विजय व्हावा. गांधारी माता म्हणते, पुत्रा तू माझाच मुलगा आहेस, तुझ्याविषयी मी वाईट विचार करणार नाही, पण खरं जे आहे ते सांगते. तुझा विजय होऊ शकत नाही, नाही होणार तुझा विजय. कारण पांडवांच्या पाठीमागे भगवंताचा हात आहे. मी तुझा विजय होईल असं तर तुला आशीर्वाद देणार नाही, पण तुझा वध होणार नाही हा आशीर्वाद देते. आणि गांधारी मातेने सांगितलं होतं की जा आणि निर्वस्त्र होऊन माझ्या समोर ये. दुर्योधन गेला आणि निर्वस्त्र होऊन आई समोर येणार तितक्यात भगवंत आमचे नटखट काना समोर आले. अरे कुठे चालला, आणि तेही अशा अवस्थेत? काही लाजगीच आहे का नाही तुला? देवा, माझ्या आईने सांगितलंय मला असं समोर यायचं, मी चाललो. अरे नाही नाही थांब, कमीत कमी थोडे तरी वस्त्र घाल. तेव्हा झाडांचा थोडासा पाला घेतला आणि थोडेसे वस्त्र त्यांनी परिधान केले
आणि आई समोर जातात. गांधारी माते समोर जेव्हा जातात तेव्हा डोळ्याची पट्टी गांधारी मातेने खोलली आणि त्यांच्या डोळ्यातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडला आणि केसापासून तर नखापर्यंत त्याला बघितलं. ज्या वेळेस त्याला बघितलं त्यावेळेस त्याचं सर्व अंग वज्राचं झालं. पण जेवढी जागा त्याने झाकून घेतलेली होती तेवढी जागा मात्र कच्चीच राहिली. दुसऱ्या दिवशी युद्ध चालू झालं. युद्धामध्ये सर्वांचा वध होत होता, पण याला काहीच होत नव्हतं कारण वज्राचं अंग झालेलं होतं. शेवटी भीमजीचं आणि असं युद्ध चालू झालं. ज्या वेळेस या दोघांचं युद्ध चालू होतं भीमजी खूप वार करायचा प्रयत्न करत होते, पण याला काहीच होत नव्हतं. 2 हात मागं जात होता पण शरीराला काही लागत नव्हतं कारण वज्राचं शरीर झालेलं होतं. त्यावेळेस भगवंताकडे बघितलं आणि भगवंताने त्याला भीमजींना इशारा केला की मांडीवरती गदा मार. आणि त्यांच्या मांडीवरती गदा मारला. ज्या वेळेस मांडीवर गदा मारला त्यावेळेस व्याकुळती चालले, पृथ्वी तलावरती धाडकन पडले आणि व्याकुळतीला येऊन पडलेले होते. भगवंताने थांबवलं, ए थांब, हा खूप दृष्ट आहे, याचा असाच वध होणार नाही, असंच याला इथे तडपू दे. आणि आपला विजय झाला असं समजून 5 पांडव घरी गेले, आनंद साजरा करत होते. बघा आज कलियुगामध्ये तसं बघायचं झालं तर ज्या वेळेस महाभारताचं युद्ध झालं संपत्तीमुळे त्यावेळेस पासूनच ही प्रथा चालत आली. आज भावाभावांमध्ये भांडण होतं थोड्याशा संपत्तीसाठी. ज्या वेळेस 2 भाऊ भांडत असतात त्यावेळेस विचार करावा आपल्या आई वडिलांना काय वाटत असेल. लहानपणापासून 2 भाऊ एकत्र राहिलेले असतात, पण आपल्या मुलाच्या संसारासाठी आपल्या सख्या भावासोबत भांडायला लागतात. काही थोडस बांध कोरण्यासाठी आपण भांडतो आणि त्याच भांडणामुळे आज आपण कोर्टामध्ये जातो, कोर्टाच्या पायरी चढतो. माणसाने काही करावं पण कधी कोर्टामध्ये जाऊ नये. त्याची पायरी चढली की समजायचं माणसाचं जीवन वायाला गेलं. ज्या वेळेस 2 भावांचे भांडण होतात त्यावेळेस आई वडिलांच्या मनामध्ये विचार असतो, अरे लहानपणापासून वाढवलं होतं, एकत्र खेळायचे, एकत्र बागडायचे, सोबत राहत होते आणि अचानक आता मोठे झाले तर भांडायला लागले. लहानपणी ज्या वेळेस छोटे छोटे भांडण करायचं त्यावेळेस आईला एक वेळेस नवल वाटत होतं. कधी कधी आई मारायची, कधी कधी ओरडत होती, पण ज्या वेळेस मोठे झाल्याच्या नंतर संपत्तीसाठी भांडतात त्यावेळेस आई वडिलांना खूप वाईट वाटतं. शिवाय आज या कलियुगाची एवढी परिस्थिती वाईट झाली आहे की आई वडिलांचा सुद्धा बंटवारा करतात. संपत्तीचा तर करतातच पण आई वडिलांचा देखील करतात. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, माता पिता को कोई नहीं माना,
बेमान दुनिया आई रे. सर्व या कलियुगातील लोक एकमेकांसोबत भांडतात, तणतात, आई वडिलांना बाहेर काढून देतात. आपल्या इकडेही नाही, पण जसं की आम्ही वृंदावनला होतो आता, त्यावेळेस गल्ल्या गल्ल्यामध्ये सुद्धा वृद्धाश्रम होते. त्या वृद्धाश्रमामध्ये ज्या आम्ही पाठाला जात असताना 8-8 दिवसाला बघायचं, तिथून एक नाही ते एक म्हातारी बाहेर येत होती. खूप वाईट वाटत होतं. पाठाला जात असताना तिचं तिथे दिसत होतं थोडासा कलमा, आणि वापस येताना कोणीच नव्हतं. त्यावेळेस खूप वाईट वाटत होतं की अरे, यांना मुलगा असेल, मुलगी असेल, सून असेल, पण कोणीच लक्ष देत नाही. असणारे त्या वृद्धाश्रमाचे जे संस्थापक असतात, तेच त्यांचं जेवढं काही थोडंफार त्यांना करता येईल तेवढं करतात आणि त्यांचा देहांत करून टाकतात. आपल्या इकडे अजून कोणी वृद्धाश्रमामध्ये नाही पाठवले जात, पण अनिरुद्धाचार्याच्या आश्रमामध्ये आम्ही गेलो होतो. तिथल्या त्या सर्व स्त्रिया, सर्व ज्या म्हाताऱ्या होत्या त्यांना बघत होतो. तिथे एक आपल्या संभाजीनगरची देखील होती. त्यांना बोललो, त्या मराठीमध्ये बोलायला लागल्या. म्हणजे ताई, तुम्ही आमच्या इकडलेच आहात? म्हटलं हा, तुमच्याच इकडले. म्हटलं का आलात इकडं? आणि मुलगा आहे म्हणे, मुलगा आहे मला. म्हटलं का आलात? नाही म्हणे, राहू शकत नाही मी त्या घरात, समाधान नाही तिथे. माझ्यामुळे त्या दोघांचा संसार वायाला जाऊ नये, असं बोलल्या त्या. किती आईचं प्रेम असतो. लहानपासून मुलांना वाढवते, लहानपासून त्याचा विचार करते. लहानपणी एखादी गोष्ट मुलाजवळ नसेल तर काम करून त्याला ती गोष्ट आणून देते. तर मरेपर्यंत म्हणते माझ्यामुळे त्याला त्रास नको म्हणते. त्यांचा संसार माझ्यामुळे मोडला नाही पाहिजे, असं सुंदर वाक्य त्या बोलल्या. एवढे आई वडील आपली काळजी करतात, आणि आपण 2 दिवस झालं नाही आलेली ती मुलगी, त्या मुलीसाठी आई वडिलांना आपण काढून देतो, बाजूला स्वयंपाक करा सांगून देतो. नाहीतर आजची परिस्थिती सांगायची झाली तर एका भावाकडे वडील आणि एका भावाकडे आई. कशामुळे हे सर्व होतं? संपत्तीसाठी. पण ही संपत्ती महाराज इथेच राहणार आहे, इथेच राहणार ही सगळी संपत्ती. आपल्या सोबत काही येणार असलं तर आज केलेलं पुण्य आणि आई वडिलांची केलेली सेवा. देह हे काळाचे, धन कुबीराचे, धन कुबीराचे. देह हे काळाचे, धन कुबीराचे, धन कुबीराचे. धन कुबेराचे. कुबेराचं धन आहे महाराज, एक दिवस सोडून जायचं इथेच सर्व. आज तुम्ही मला सांगा, एखादा असं तुमचं पितर होऊन गेलंय का, किंवा एखादे तुमच्या जवळचे होऊन गेलेत का पैसे सोबत नेले का? थोडं
असं तुमच्या लक्षात आलंय का एखाद्या म्हाताऱ्याने काहीच नेलं नाही पण एक पैशाचं गथुडं नेलं वर? येतं का आपल्याला ऐकायला? जसा मनुष्य आला तसाच जातो. जर आई वडिलांची सेवा केली तर त्याच्या एवढं पुण्य महाराज कोणतंच नाही. फक्त आई वडिलांची सेवा करून त्यांनी त्यांचा उद्धार करून घेतला होता. कसलंच कधी पुण्य केलेलं नव्हतं, पापात्मा होते. फक्त पत्नीचंच ऐकायचे नेहमी. एक वेळेस तीर्थयात्रेची वेळ आली. पंढरपूरच्या तीर्थयात्रेला निघाले आणि आई वडील म्हणतात की बाळा आम्हाला यायचं आहे तीर्थयात्रा करायला. नाही म्हणे, माझ्या बायकोला घेऊन जायचंय मला. अरे आम्हाला सुद्धा यायचं आहे. आई वडील आंधळे होते, डोळ्याने दिसत नव्हतं. तेव्हा सांगितलं ठीक आहे चला तुम्ही सुद्धा. पत्नी सोबत आई वडिलांनाही घेतलं. चालत चालत पत्नीला कंटाळा आला. पत्नीला आपल्या पाठीवरती घेऊन चालायला लागले आणि आई वडिलांसुद्धा आता थकले होते, त्यांनाही काही चालणं होईना नाही. त्यावेळेस आपल्या आई वडिलांना खांद्यावरती घेऊन चालले. एवढी महाराज भक्ती त्यांनी आई वडिलांची केली की एक वेळेस आई आणि वडील मांडीवरती झोपलेले होते आणि भगवंत परीक्षा घेण्याकरिता आले. पांडुरंग परमात्मा परीक्षा घ्यायला आले. कमरेवरती हात देऊन दारातून बघत होते आणि एक भ्रमर त्याच्या जवळ पाठवलं आणि ते भ्रमर त्याच्या मांडीला चावू लागलं. एवढं चावत होतं की रक्त बाहेर येत होतं. रक्त बाहेर येऊ लागलं आणि तरी सुद्धा ते काही विचार करायला नाही. त्रास होत होता तरी सुद्धा मांडी सुद्धा हलवली नाही. पांडुरंगाला कळाला हा काही सामान्य भक्त नाही. जर आई वडिलांची भक्ती केली तर पांडुरंगाच्या सुद्धा जवळचं होतं. त्यामुळे आई वडिलांची महाराज भक्ती केली पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे आणि त्यांचा शब्द खाली नाही टाकला पाहिजे. जर तुम्ही आई वडिलांची सेवा करत असताल तर महाराज आज लिहून घ्या, तुमच्या एवढं पुण्यात्मा जीव कोणीच नाही. संपत्तीसाठी भांडत होते आणि महाभारताचं युद्ध झालं. त्याच महाभारताच्या युद्धामध्ये सर्वांचा वध झाला, एक दुर्योधन राहिला फक्त. आणि त्याच दुर्योधनाला हे सर्व इकडे 5 पांडव आपला महोत्सव साजरे करण्यामध्ये दंग झाले. पण इकडे सहज अश्वत्थामा तिथून जात होता आणि अश्वत्थामाने दुर्योधनाला पाहिलं. ज्या वेळेस पाहिलं त्यावेळेस म्हणे, अरे मित्रा तुझी अशी अवस्था, काय होतास तू आणि काय झालास? आम्ही 100 जण असून आमच्यातला एकही वाचला नाही आणि त्या 5 पांडवांच्या केसाला पण धक्का लागला नाही. माझी काहीच इच्छा नाही, तू जर का माझा खरा मित्र असशील तर त्या 5 पांडवांमधल्या एकाला तरी माझ्या समोर त्याचा वध करून आण. एकाचं जरी मला धड दिसलं तरी सुद्धा मी जीवन मुक्त होईल. बघा किती दृष्ट आहे, मरताना सुद्धा दुसऱ्याचा मरायचाच विचार करतो. अश्वत्थामा म्हणाला, मित्रा मी माझी मित्रता पाळण्याकरिता तयार आहे. एका पांडवाचं काय, मी तुला 5 पांडवांचं धड इथे आणून ठेवेल. आणि अश्वत्थामा 5 पांडवांचा वध करायचा म्हणून निघाला. पण विचार केला की अरे कसं करावं, या 5 पांडवांना कोणीच मारू शकलं नाही, मी कसं मारावं. तितक्यात अंधार झाला होता आणि त्या अंधाराच्या रात्रीमध्ये त्याने विचार केला, रात्रीचं मी त्यांना मारून टाकेल
त्यांचे धड घेऊन येतो आणि कोणाला कळणारही नाही की कोणी मारलं, का मारलं, कसं मेले म्हणून. त्याच अंधारकुट्ट रात्रीमध्ये त्यांनी काय केलं, तलवार हातामध्ये घेतली आणि निघाले. पण महाराज भगवंत होते त्यांच्या पाठीशी. भगवंताने लगेच 5 पांडवांना सांगितलं, 5 पांडवांनो, आपल्याला इथे थांबायचं नाहीये, माझं एक काम आहे, माझ्या सोबत चला. अर्जुन म्हणतो, भगवंता एवढं मोठं युद्ध केलंय, थोडस आराम करू द्या ना. नाही, चला माझ्या सोबत काम आहे. अर्जुनाचं या 5 पांडवांचं भगवंताने उद्धार का केला? कारण भगवंताचा शब्द कधी ते टाळत नव्हते. भगवंताची प्रत्येक गोष्ट ऐकत होते. लगेच 5 पांडव निघाले. सांगितलं, द्रौपदीला आणि तुझ्या मुलांनाही सोबत घे. इथे आश्रमामध्ये आज कोणीच राहायचं नाही. द्रौपदीला सांगितलं, चल द्रौपदी. मुलांना सांगितलं, मुलांना चला. नाही बाबा, आम्हाला आराम करू द्या, आम्हाला इथेच राहायचंय. अरे चला, भगवंताचा आदेश आहे. नाही, आम्ही नाही येणार. भगवंताचं ऐकलं नाही. आणि त्याच कुटियामध्ये, त्या शामियानामध्ये हे 5 पांडवांच्या जागेवरती 5 पांडवांचे 5 पुत्र झोपले. आणि द्रौपदी व 5 पांडव भगवंत सोबत गेले. रात्रीच अश्वत्थामा आला आणि त्या 5 पांडवांच्या 5 पुत्रांचं धड त्याने कापलं, शिर त्याने कापलं आणि धडापासून शिर वेगळं केलं आणि त्या 5ही पांडवांचे शिर एका आपल्या जवळ घेतले आणि जवळ घेऊन दुर्योधनाजवळ गेला. दुर्योधनाला दाखवतो, म्हणे, अरे तू एका पांडवांचं म्हटलं होतं, मी 5ही पांडवांचं घेऊन आलो. अच्छा, खूप आनंद झाला. दाखव म्हणे, लवकर दाखव. मरण्याच्या अवस्थेमध्ये पडलेला होता, व्याकुळतीस आलेला होता, तळमळत होता. पण माझ्या शत्रूचे धड आलेत म्हणून हसू लागला. आनंद झाला होता. बाहेर काढ म्हणे, बाहेर काढ. आणि ते शिर ज्या वेळेस बाहेर काढले त्यावेळेस बघतो तर काय, असा हात लावून बघतो तर म्हणे, अरे हे शिर माझ्या पांडवांचं नाही, कोणाचं आणलं आहेस? अरे पांडवांचंच आहे. दाखव म्हणे दुसरं. अगोदर त्या भीमाचं शिर दे म्हणे माझ्याजवळ. तेव्हा भीमाचं काढतात आणि थोडंसं जे मोठं लागलं ते काढलं आणि दुर्योधनाजवळ दिलं. दुर्योधन हातात घेऊन बघतो आणि भीम म्हणून थाडकन असं त्या दोन्हीकडे 2 धरून त्याचं मुंडकं खात. ज्या वेळेस त्याने ते दाबलं त्यावेळेस ते मुंडकं फटकन फुटलं. म्हणे, अरे अश्वत्थामा, हे भीमाचं धड नाही, हे भीमाचं मस्तक नाही, कोणाचं आणलंस? सर्व थोडस बघतात निहारून, तर हे 5 पांडवांचं नसून 5 पांडवांच्या पुत्रांचं होतं. दुर्योधनाला राग आला, दुःख वाटलं. अरे मला वंश राहिला नाही, आम्हाला जाणणारं सुद्धा कोणी याने ठेवलं नाही. खूप राग आला. म्हणे, मला मारण्याचं पाप तुला लागणार अश्वत्थामा. मला 5 पांडवांनी मारलं नाही, मला तू मारलंस. व्याकुळतीस आला, मोठमोठ्याने ओरडायला लागला आणि त्याचा प्राण तिथे गेला. दुर्योधनाला श्राप प्राप्त होता की मरता वेळेस तुला क्षणिक आनंद होईल आणि लगेच दुःख होऊन तुझा वध होणार. तसंच झालं. वध होणार म्हणून आनंदित झाला आणि 5 पांडवांचं धड नाही म्हणून दुःखी झाला. असं आता भगवंत आणि इकडे द्रौपदी सर्वजण त्या आश्रमामध्ये परत वापस आले होते. सकाळी द्रौपदी पुत्रांना उठवण्याकरिता जाते आणि जाऊन उठवायला जाते तर बघते तर काय, तिथे फक्त धड पडलेले आहेत, शिर दिसायला तयार नाही, रक्त भांबाळ झालेलं होतं तिथे सर्व. ज्या वेळेस ते सगळं बघितलं त्यावेळेस आमच्या द्रौपदी मातेच्या मुखातून एक शब्दही निघायला तयार नाही. 5ही पुत्र असे पडलेले बघून कोणती आई बोलेल?
एकही शब्द निघत नव्हता. अर्जुनाने आवाज दिला, द्रौपदी इकडे ये ग. द्रौपदीचा होकार नाही, नकार नाही. अर्जुन जवळ येऊन बघतात तर काय, वाईट वाटलं, डोळ्यातून पाणी येऊ लागलं. पण म्हणतात, माझ्या पुत्रांना ज्याने कोणी मारलं असेल त्याला मी आज मारणार. आणि लगेच रथ घेऊन निघाले. भगवंत सोबत होते. आणि भगवंत म्हणतात, अर्जुन म्हणतो, भगवंत कोणी मारलेलं असावं. अरे आता तर 100 कौरवांपैकी एकही कौरव नाही, कोणी मारलं असावं. तेव्हा भगवंत म्हणतात, हे दुसरं कोणाचं काम नाही, अश्वत्थामाचं काम असू शकतं. आणि अश्वत्थामाला बघू लागले. इकडे तिकडे अश्वत्थामाला हुडकतात. तितक्यात अश्वत्थामा समोर दिसला. युद्ध चालू झालं दोघांचं. अश्वत्थामा आणि अर्जुन दोघ जण युद्ध करू लागले. हा बाण टाकतो, तो बाण टाकतो, हा गदा फेकतो, तो गदा फेकतो. कोणाच्याच शस्त्राची बरोबरी होईना. तेव्हा अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं. जेव्हा ब्रह्मास्त्र सोडलं त्यावेळेस काय करावं काही समजायना. भगवान श्रीकृष्णांना अर्जुन म्हणतात की, कृष्ण कृष्ण महाबाहो भक्तनाम भयंकर. भगवंता काय करावं. भगवंताने सांगितलं, सोड ब्रह्मास्त्र. याने सुद्धा ब्रह्मास्त्र सोडलं. दोघांचे ब्रह्मास्त्र करणार. तितक्यात तिथे ब्रह्मदेव प्रगट झाले. अरे काय करत आहात. हे दोघही ज्ञानी आहात पण अज्ञानासारखं करतात. ब्रह्मास्त्र सोडणं म्हणजे काही खेळ आहे का. सर्व सृष्टीचा विनाश होईल. राग आला ब्रह्मदेवाला. तितक्यात भगवंत म्हणतात, अर्जुना ब्रह्मास्त्र शांत कर. अश्वत्थामाला सांगितलं, अश्वत्थामा ब्रह्मास्त्र शांत कर तुझं. अश्वत्थामा म्हणतो, मला सोडता येतं, मला थांबवता येत नाही. तेव्हा अर्जुनाने दोन्ही ब्रह्मास्त्र शांत केले. आणि इकडे आता अश्वत्थामाला काय शिक्षा द्यायची. भगवंताने सांगितलं, अर्जुना याला वध कर याचा. अर्जुन म्हणतो, नाही, याने द्रौपदीला जास्त दुखवलं आहे. याला जी काही शिक्षा द्यायची ती द्रौपदीच देईल. दोरी बांधतात त्याच्या हाताला आणि रथाला ती दोरी बांधून त्याला ओढत ओढत आश्रमामध्ये आणतात. द्रौपदी समोर टाकतात. द्रौपदी दे काय शिक्षा द्यायची तर याला. द्रौपदी म्हणते, हे पतिदेव, जे दुःख मला झालं आहे ते माझ्या गुरुमातेला होऊ नये. शिवाय हा गुरुपुत्र आहे, गुरुपुत्राचा अपमान नको. याला माझ्याकडून काहीच शिक्षा नाही द्यायची. बघा काय हृदय असेल द्रौपदी मातेचं. उगाच भगवंताचे प्रिय नव्हते. एवढा मोठा पाप त्याने केलं तरी सुद्धा द्रौपदी माता त्याच्या आईचा विचार करत होती. सोडून द्या म्हणे याला. पण अर्जुन सोडायला तयार नाही. भीम म्हणतो, मी याला इथेच मारणार. एक गदा याच्या डोक्यात घालतो, इथेच संपेल. तेव्हा अर्जुन भगवंताला म्हणतात, भगवंता काय करायचं. भगवंताने सांगितलं, दुसरं काही नाही. याचं काय करायचं म्हणे, आता मारायचंही नाही आणि जिवंतही ठेवायचं नाही. तर मारायचं नाही, जिवंत ठेवायचं नाही, हे कोणता वध आहे. दुसरा कोणता नाही. अपमान झाला तर समजायचं तो माणूस जिवंतही नाही आणि मेलाही नाही. एखादा जर का खूप मान सन्मान करणारा एखादा माणूस असेल, त्याचा गावामध्ये खूप मान असेल, त्याचा जर का अपमान झाला तर त्याच्या मनामध्ये तो जिवंतही राहत नाही आणि मरतही नाही. तसंच काहीतरी याच्या सोबत करायचं म्हणे. काय करावं तर त्याचे अर्धे केस कापण्यात आले. अर्धीच दाढी त्याला ठेवली, अर्ध्याच मिशा ठेवल्या आणि अर्धेच केस ठेवले. आजकालचे नवतरुण मुलं एक स्टाईल म्हणून ते अर्धे केस ठेवतात, पण त्यावेळेस तो अपमान म्हणून त्याचं केलं होतं. त्याचे
अर्धेच केस ठेवले आणि असा अपमान करून त्याचा तिथून त्याला काढून दिलं. आणि त्याच्या असणाऱ्या इथे मस्तकात एक मणी असतो बघा प्रत्येक मनुष्याच्या, तो मणी भगवंताने काढून घेतला. एवढा त्याचा अपमान केला आणि त्याला तिथून काढून दिलं. इकडे भगवंत आता 5 पांडवांसोबत राहू लागले. एक दिवस भगवंत धृतराष्ट्राजवळ जातात आणि भगवान श्रीकृष्ण 5 पांडवांकडे जातात आणि 5 पांडवांजवळ जाऊन म्हणतात की अरे आपण भीष्म पितामहाला भेटण्याकरिताच जायला पाहिजे. भीष्म पिताकडे जातात 5 पांडवांनी. भगवंत भीष्म पितामहाकडे निघाले. गेल्याच्या नंतर भीष्म पितामह भगवंताचीच वाट बघत बसलेले होते आणि जसे भगवंत जवळ येतात तसं भीष्म पितामहाला आवरण असं झालं. भगवंताची स्तुती करू लागले, भगवंताची पुकार करू लागले. अरे देवा, किती दिवस लावलेस रे माझ्याकडे यायला? एवढा दृष्ट होतो का मी? किती दिवस लावले? तेव्हा भगवंताने काही उपदेश भीष्म पितामहांना केला आणि भगवंत म्हणतात भीष्म पितामहाला की आता मी निघतो. भीष्म पितामहाने सांगितलं देवा कुठे जातात? जोपर्यंत माझा मृत्यू होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठेच जायचं नाही. भगवंताचा चेहराच पडला. भीष्म पितामहाला वरदान होतं ज्या वेळेस तुमची मरण्याची इच्छा होईल त्याच वेळेस तुम्ही मरताल. मग आता भगवंत असे नाराज चेहरा करून बसलेले होते. तेव्हा भीष्म पितामह म्हणतात देवा असं सुकलेलं तोंड घेऊन माझ्यापाशी बसू नका ना, थोडासा चेहरा प्रफुल्लित करा ना. भगवंत थोडेसे गालात हसतात म्हणे मग काय करावं? जर का मन प्रसन्न करून घ्यायचं असेल तर भगवंताचं थोडं चिंतन केलं पाहिजे. तसंच मग भीष्म पितामह चिंतन करायला लागले. त्याचप्रमाणे आपणही थोडंसं भगवंताचं चिंतन करूया. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, तब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले.
जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेके, गोविंद नाम लेके, गोविंद नाम लेके, जब प्राण तन से निकले, प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. बघा, ज्यावेळेस आपण आपल्या मृत्यूला बघतो त्यावेळेस किंवा रोज भगवंताकडे काय प्रार्थना करावी की देवा, मला जर का मृत्यू द्यायचाच असेल तर कसा मृत्यू दे, मला वृंदावन मध्ये माझा मृत्यू दे. कारण वृंदावन हो, यमुना का तट हो, बंसी बजाए हुए मेरे कान्हा मेरे सामने हो, मेरा गोपाल गिरिधर मेरे सामने हो, और उस वृंदावन में मेरा मृत्यु हो जाए, क्योंकि उस मृत्यु को भी आने में मजा आए और मुझे भी यहाँ से जाने में मजा आए. असं देवाकडे मरण मागावं. हे भीष्म पितामह देवाची स्तुती करायला लागले. काय म्हणतात? इतिमती कल्पिता वितृष्णा भगवती शाश्वत पुंग विभूमी स्वसुखमुपगते क्वचित् दिहन्तु प्रकृतिर्मुपयशु यत प्रभावी. अशी देवाची स्तोत्राद्वारे प्रार्थना करायला लागले. त्यावेळेस आता भगवंत म्हणतात, देव भीष्म पितामह मला आज्ञा द्या, आता मी येतो. भीष्म पितामह म्हणतात, नाही देवा, माझं सर्व तू ऐकून घे आणि नंतर जा. काय म्हणतात भीष्म पितामह? इतिमती कल्पिता वितृष्णा, म्हणे माझ्या मुलीसोबत भगवंता तू विवाह कर आणि नंतर जा. भगवंत म्हणतात, अरे तुम्ही तर इकडे ब्रह्मचारी होतात, मुलगी कुठून? देवा, प्रत्येक जणाकडे एक मुलगी असते. कोणती? मनरूपी एक मुलगी असते. जे मन असतं ती एक प्रकारची मुलगी आहे. जसं मुलीला वाटे लावत असताना मनामध्ये किंचित बिंचित जे काही तुमच्या येतं, लहानपणापासून मुलीला सांभाळलं जातं आणि ज्यावेळेस तिचा विवाह करण्याचा वेळ येतो त्यावेळेस जसं आई वडील लढतात ना, मुलीची जायची वेळ आलेली असते. काकांचं दर्शन घेते, आजोबांचं दर्शन घेते, आजीचं दर्शन घेते, शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे जाते, सर्वांचं दर्शन घेते, शेवटी आईचं दर्शन घेते आणि आईला म्हणते, आई बाबा कुठे आहेत का? जसं आई बोट करते तसं बाबांकडे पळत जाते आणि दर्शन न घेता गळ्यामध्ये पडून रडायला लागते. त्यावेळेस तिच्या मनामध्ये दुःख असतं, तेवढंच दुःख
त्याच्यापेक्षा जास्त वडिलांच्या मनामध्ये असतं. पण वडील कधी रडून दाखवत नाहीत, कारण जर का ते तिथे रडले असते तर काय म्हटलं असतं समाज, अरे पठ्यासारखा पठ्या तू आणि काय रडतोस. म्हणून बापाला कधी रडता येत नाही. जे दुःख त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये चालतं तेवढंच दुःख आपल्याला आज वाटलं पाहिजे, कारण आपली मनरूपी मुलगी आपण भगवंताला देत नाहीत म्हणून आपण रडलं पाहिजे. भीष्म पितामह का रडत होते? देवा माझी मुलगी तुम्ही घ्या म्हणून रडत होते. भगवंताला सांगितलं देवा माझी मुलगी तुझ्याकडे घे. आणि आपल्या मुलीला म्हणजेच मनाला भीष्म पितामहाने भगवान श्रीकृष्णांकडे दिलं आणि स्वतःचा देह त्याग केला. असं त्या भीष्म पितामहांची भेट झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकेला निघाले. आता भगवंत द्वारकेला गेले होते आणि इकडे 5 पांडव राहू लागले. एक दिवस भगवंताने अर्जुनाला आपल्याकडे बोलवून घेतले. अर्जुन भगवंताकडे जातो. 1 महिना, 2 महिने, 3 महिने, बघता बघता 7 महिने झाले. अर्जुन अजूनही भगवंताकडे द्वारकेमध्येच होता. इकडं धर्मराजाला चिंता वाटायला लागली. अरे 7 महिने झालं अर्जुन तिकडे गेलेला आहे, अजून आला नाही. सासरवाडीमध्ये मन रमलं, ठीक आहे बाबा, चांगलं आहे, पण लोक गरजाबाई म्हणतील ना, कधी येणार अर्जुन? आमचे गुरुजी म्हणायचे, दूर जवाई दूध बराबर, गाव जवाई आधा, घर जवाई गदा तर जप चाहो तब मारोला. घर जवाई होणं चांगलं नाही म्हणे. हा 7 महिने झालं तिकडे राहतो, कधी येतो काय की विचार करत होते, मनात चिंता लागलेली होती. तितक्यात अर्जुन तिकडून आले. अर्जुनाच्या चेहऱ्यावरचं तेज सर्व खिन्न विछिन्न झालं होतं. अंगावरती वस्त्र नीट परिधान केलेले नव्हते. हातामध्ये धनुष्य बाण नव्हता. रडत होते अर्जुन. आणि ज्यावेळेस धर्मराजाने ही अवस्था बघितली त्यावेळेस धर्मराजा म्हणतात, अरे अर्जुना काय झालं रे? तुझ्या चेहऱ्यावरचं तेज का गेलं आणि तुझ्या डोळ्यामध्ये पाणी काय झालं? कोणी बोललं का तुला तिकडे? काहीच बोलायला तयार नाहीत अर्जुन. अरे काय झालं? एखाद्या स्त्रीचा अपमान झाला? नाही. तू कोणाला युद्धामध्ये हरवलं नाहीस? नाही. अरे मग झालं काय? सर्वांची तब्येत बरी आहे? हो, सर्वांची बरी आहे. बरं भगवंत कसे आहेत? ज्या वेळेस भगवंत कसे आहेत बोलला त्यावेळेस अर्जुन धर्मराजाच्या गळ्यामध्ये पडून रडायला लागला आणि म्हणतो, आपले भगवंत आपल्याला सोडून स्वधामाला गेले. ज्या वेळेस स्वधामाला गेले ऐकलं त्यावेळेस धर्मराजाला देखील खूप वाईट वाटलं. देह त्याग करायचं ठरवलं. भगवंतच पृथ्वी तलावर नाहीत तर आपण कशाला राहायचं? आपण कशाला राहायचं म्हणतात. कुंती मातेने तर हे सर्व ऐकलं त्यावेळेस कुंती माता तर निघायचं ठरवलं. त्यांनी निघल्या सुद्धा. पण राज्याला वंश म्हणून कोणीतरी पाहिजे. तेव्हा परीक्षित राजांचा जन्म होणार होता. काही दिवस बाकी होते. पण अश्वत्थामाने काय केलं? एवढा अपमान होऊ नये परत ब्रह्मास्त्र सोडलं आणि ते ब्रह्मास्त्र परीक्षित राजांजवळ गर्भामध्ये गेलं. परीक्षित राजाच्या उत्तर मातेच्या गर्भामध्ये गेलं आणि त्यांच्या गर्भामध्ये
ज्या वेळेस ते अस्त्र गेलं, पोटामध्ये जाळ झाल्यासारखं व्हायला लागलं, भगवंताची प्रार्थना केली. भगवंताची प्रार्थना करायला लागल्या, देवा धाव म्हणे. देवाची पुकार केली आणि तितक्यात देव लगेच धावत आला. बघा, जर का एखादा भक्त देवाला बोलवत असेल तर देव जास्त वेळ लावत नाही, लगेच भगवंताकडे येतो. फक्त त्याचं भजन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. जसं सर्वांनी मोठ्या प्रेमाने म्हणायचं आहे. आपण एवढे भजन घेतले पण एकाही भजनाला मला तुमचा आवाज आला नाही. सर्वांनी भजन बोलायचं आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. सर्वांचा आवाज आला पाहिजे. वा, मोठ्यानं म्हणा. माझ्या भगवान. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वास. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव.
राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे